नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. जे पुणेकर PMPMLने प्रवास करतात त्यांच्यासाठी आता ऑनलाईन तिकीट बुकिंग करण्याचा ऑप्शन देण्यात आलेला आहे व डेली पास बुकिंग करण्याचा देखील ऑनलाईन ऑप्शन देण्यात आलेला आहे. त्या ॲप्लिकेशनचं नाव काय आहे, ॲप्लिकेशन डाउनलोड कुठून करायचं आणि तिकीट बुकिंग कसं करायचं हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला Google Play Store ओपन करायचं आहे आणि इथे आपल्याला सर्च करायचं आहे आपली PMPML. तुमच्यासमोर अशा प्रकारचं हे ॲप्लिकेशन दिसेल. यामध्ये तुम्ही वाचू शकताय आपली PMPML. यामध्ये लाल कलरचा तुम्हाला लोगो बघायला मिळेल, परिवहन PMPML सेवा. हे ॲप्लिकेशन तुम्हाला फोनमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल थोड्याच वेळात तुमच्या फोनमध्ये होऊन जाईल. ॲप्लिकेशनची साईज पण 12.46 MBची आहे. हे तुमच्या फोनमध्ये तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला इथे ओपनचा हा ऑप्शन दिसेल, यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला काही इथे परमिशन मागेल, त्या परमिशन तुम्हाला द्यायच्या आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्ट युअर जेंडर विचारलेलं असेल. इथे तुम्हाला मेल असाल तर मेल सिलेक्ट करायचं आहे किंवा फिमेल असाल तर फिमेल सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे सेट जेंडर हा ऑप्शन आहे, यावरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला बसचं तिकीट जे आहे ते ऑनलाईन बुकिंग कसं करायचं, तर त्यासाठी इथे आपल्याला बस तिकीट हा एक ऑप्शन देण्यात आलेला आहे. यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला बसचा रूट म्हणजे ज्या बसने तुम्हाला जायचं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि इथे तुम्हाला काळजी ही घ्यायची आहे की तुम्हाला शेवाळवाडी म्हणजे 301चा तुम्ही जर बस रूट टाकला असेल तर तुम्हाला कुठून कुठे जायचं आहे ते तुम्हाला इथे बघावं लागेल. कारण इथे 2 ऑप्शन दिलेले असतील, एक तुमचा स्टार्टिंग पॉईंट आणि एक एंडिंग पॉईंट. तर तुमचा स्टार्टिंग पॉईंट बसचा कुठून आहे ते तुम्हाला बघावं लागेल. तर इथे आपल्याला बघायचं आहे आपला स्टार्टिंग पॉईंट शेवाळवाडी डेपो टू कात्रज आहे. तर आपण फर्स्ट सिलेक्ट केलेला आहे. आता स्टार्टिंग पॉईंट आपला हा इथे गुगल आपलं लोकेशन ऑन असल्यामुळे ऑटोमॅटिकली इथे स्टार्टिंग पॉईंट आलेला आहे. इथे आपल्याला एंडिंग पॉईंट विचारत आहे. जर तुम्हाला स्टार्टिंग पॉईंट चेंज करायचा असेल तर तुम्ही इथून चेंज देखील करू शकता. अशा प्रकारे तुम्ही इथून हे चेंज करू शकता. त्यानंतर एंडिंग पॉईंट विचारलेला आहे, तर एंडिंग पॉईंट देखील तुम्ही इथून या लिस्टमधून सिलेक्ट करू शकता, अन्यथा टाईप करून देखील इथे सिलेक्ट करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे, स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट. त्यानंतर इथे तुम्हाला तिकीट जे आहे ते हाफ हवं आहे की फुल हवं आहे ते देखील इथे देण्यात आलेलं आहे. तर आपण इथे फुल तिकीट घेणार आहे. तर आपण इथे फुल तिकीटवरती क्लिक केलेलं आहे आणि क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला अमाऊंट देखील दाखवली आहे की एका तिकीटची प्राईस किती असणार आहे. आता हे तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला इथे पे युजिंग सिलेक्ट या ठिकाणी 3 ऑप्शन बघायला मिळतील, ज्यामध्ये पेटीएम, फोनपे आणि गुगल पे हे 3 ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतील. तर तुमच्याकडे ज्या पेमेंट यापैकी जे ॲप्लिकेशन असेल ते यूज करून तुम्ही इथे पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुमचे तिकीट तुम्हाला कुठे बघायला मिळेल असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर इथे तुम्ही पाहू शकताय व्ह्यू तिकीट हा एक पिवळ्या कलरचा ऑप्शन आहे. व्ह्यू तिकीट यावरती तुम्ही जेव्हा क्लिक कराल तर तुमचं तिकीट जे आहे ते इथे दिसणार आहे. हेच तिकीट तुम्हाला TCला किंवा कंडक्टरने विचारल्यानंतर हे तिकीट तुम्हाला दाखवायचं आहे. हे तिकीट तुमचं ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानंतर आपल्याला आता जे डेली पास यूज करणारे पुणेकर आहेत त्यांच्यासाठी आता पास कसा काढायचा हे आपण पाहूया. तर इथे आपलं पाहू शकताय डेली पासचा एक ऑप्शन देण्यात आलेला आहे. तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा डेली पास यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर 4 ते 5 प्रकारच्या पास बघायला मिळत आहेत. हे सगळ्यात पहिल्यांदा जर बघितलं तर ओन्ली PMC याच्यासाठी आपल्याला 40 रुपयाचा जो पास आहे तो घ्यावा लागेल. जर तुम्ही फक्त PMC एरियापर्यंतच प्रवास करणार असाल तर तुम्हाला ओन्ली PMC हा 40 रुपयाचा पास घ्यावा लागेल. आणि जर तुम्ही ओन्ली PCMCसाठी प्रवास करणार असाल तर तुम्हाला ओन्ली PCMC हा पास
तुम्हाला 40 रुपयाचा घ्यावा लागेल. जर तुम्हाला PMC आणि PCMC दोन्हीकडे प्रवास करायचा असेल तर तुम्हाला PMC अँड PCMC हा 50 रुपयाचा पास तुम्हाला विकत घ्यावा लागेल. आणि जर तुम्हाला सर्व मार्गांकरिता ऑल रूटचा पास घ्यायचा असेल तर तुम्हाला 120 रुपयाचा पास हा घ्यावा लागेल आणि हा पास तुम्हाला ऑनलाईन घेता येणार आहे. आता सगळ्यात खाली इथे पाहू शकता तुम्ही लास्ट 4 डिजिट तुम्हाला आधार कार्डचे किंवा पॅन कार्डचे शेवटचे 4 अंक इथे टाकण्यासाठी विचारलेले आहे. तर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर आधार कार्डचे तुम्ही इथे नंबर टाकू शकता किंवा पॅन कार्डचे शेवटचे 4 नंबर टाकू शकता. हे नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे आता 120 रुपयांचं पेमेंट ऑनलाईन करायचं आहे. त्यासाठी तुम्ही इथे पे युजिंग सिलेक्ट यावरती क्लिक करणार. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर 3 पेमेंट ऑप्शन दिसणार आहेत, ज्यामध्ये पेटीएम, फोनपे आणि गुगल पे यापैकी तुम्ही एक वापर करून तुमचं ऑनलाईन पेमेंट जे आहे ते ऑनलाईन पेमेंट करून घ्यायचं आहे. ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर तुमचा पास हा तुमच्या फोनमध्ये दिसणार आहे. ऑनलाईन काढलेला पास तुम्हाला कुठे दिसणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय पिवळ्या कलरमध्ये व्ह्यू पासचा एक ऑप्शन देण्यात आलेला आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा पास जो आहे तो दिसणार आहे. TCने किंवा कंडक्टरने तुम्हाला पास किंवा तिकीट विचारले तर तुम्हाला या ऑप्शनचा वापर करून त्यांना हे तिकीट दाखवायचे आहे. हे तिकीट तुमचे ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानंतर आता एक ऑप्शन आहे रूट इन्फो. रूट इन्फो हा ऑप्शन तुम्हाला जाणून घ्यायचा असेल जर बस कोणती कुठे जाणार आहे तर तुम्हाला इथे यावरती रूट टाकून घ्यायचा आहे. रूट टाकल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे दिसेल की बस कोणत्या मार्गे आणि कुठे जाणार आहे. अशा प्रकारे तुम्ही हे या ॲप्लिकेशनचा वापर करून पाहू शकता की बस कुठल्या मार्गे कुठे जाणार आहे. तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. इतरांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.